1. रिकाम्या जागा भरा. हे सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण सूक्ष्मजीव पाहू शकतो. बी. हवेमधील नायट्रोजनचे स्थिरीकरण निळी हरित शैवाळ करते व त्यामुळे मातीची सुपीकता वाढते. सी. यीस्टच्या सहाय्याने अल्कोहोलची निर्मिती करतात. डी. जीवाणूमुळे कॉलरा होतो. 2. योग्य उत्तरे निवडा. अ. खालील घटकांच्या निर्मितीसाठी यीस्टचा उपयोग करतात. उत्तर अल्कोहोल. बी. खालीलपैकी हे प्रतिजैविक अँटीबायोटिक आहे. उत्तर स्ट्रेप्टोमायसिन. सी. खालील आदिजीवांपैकी मलेरियाचा वाहक. उत्तर ॲनोफिलिस. डी. संसर्गजन्य रोगाचा सर्वसामान्य प्रसारक आहे. उत्तर माशी. ही. ब्रेड किंवा इडलीचे पीठ खालील कारणामुळे फुगते. उत्तर यीस्टच्या पेशींच्या वाढीमुळे. एफ. साखरपासून अल्कोहोल तयार होण्याची क्रिया म्हणतात. उत्तर आंबविणे. चार. नुसत्या डोळ्यांनी सूक्ष्म जीव दिसू शकतात का? तसे नसले तर त्यांना आपण कसे पाहू शकतो? नुसत्या डोळ्यांनी सूक्ष्मजीव दिसत नाहीत, कारण ते अत्यंत सूक्ष्म आकाराचे असतात. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा मायक्रोस्कोप वापर करावा लागतो. 5. सूक्ष्मजीवांचे मुख्य गट कोणते? उत्तर सूक्ष्मजीवांचे खालील मुख्य 5 गट आहेत. बॅक्टेरिया, विषाणू, व्हायरस, बुरशी, फंजाय, आदिजीव, प्रोटोझोआ, निळी हरित शैवाळ, सायनोबॅक्टेरिया. 6. हवेमधील नायट्रोजनचे मातीत स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची नावे सांगा. उत्तर हवेमधील नायट्रोजन मातीत स्थिर करण्यासाठी खालील सूक्ष्मजीव काम करतात. रायझोबियम, निळी हरित शैवाळ, सायनोबॅक्टेरिया,